कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणात फ्रूट्सचं जे आहे नुकसान झालं आहे दिसून येत आहे। आपण पाहू शकता राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे जे फळं आहेत ती पूर्ण नाशवंत म्हणून ओळखले जात आहेत। म्हणजे पपई अननस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फळं जे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी जे आहेत शेतकरी ते आणत असतात विकण्यासाठी। मात्र आज 3 दिवसापासून जो राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो असल्यामुळे मोठ्या प्रमाणात फळांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे संपूर्ण इथे आपण जर बघितलं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिराईक नसल्यामुळे संपूर्ण ज्या फळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे इथे गिराईकच नाही आहे। आम्ही करायचं काय असा प्रश्न जे व्यापारी आणि शेतकरी उपस्थित करताना दिसून येत आहे। कारण मोठ्या प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अननस पेरू जे आहेत फळं जे आहेत दाखल झालेले आपल्यासोबत व्यापारी आहेत। सर काय नुकसान झालेलं आहे 3 दिवसापासून? नुकसान आमचं झालेलं आहे, पायनॅपलमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आहे, पपईमध्ये आहे, कलिंगडमध्ये, खरबुजात आहे, आणखीन थोडे छोटे छोटे फ्रूट आहेत, चिक्कू झालं, डाळिंब झालं, याच्यात सर्व व्यापारावरती नुकसान पडलेलं आहे या पावसामुळे, मुसळधार पावसामुळे। सर किती नुकसान झालेलं आहे? काय व्यापारी गिराईक नसल्यामुळे? पूर्ण गिरायकाने पाठ फिरवलेली आहे पावसामुळे, बाहेरही व्यापार नाही आणि मार्केटमध्ये अजिबात गिरायक आलेलं नाही आहे। ओके, हे होते व्यापारी 3 दिवसापासून जे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गिरायकांनी पाठ फिरवल्यामुळे जो माल आहे तो पूर्णपणे खराब झालेला आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरे, साम टीव्ही, नवी मुंबई।